नहालचंद लालूचंद प्रायव्हेट लिमिटेड या केसमध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने स्टील्ट फ्लोअरचं कार पार्किंग बिल्डरला विकता येत नाही असं जजमेंट दिले. आता हे जजमेंट समजून घेताना स्टील्ट फ्लोअरचं पार्किंग म्हणजे नक्की कुठलं पार्किंग हे समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. UDCPR रूलमध्ये स्टील्ट फ्लोअर पार्किंगची डेफिनेशन दिलेली आहे, व्याख्या दिलेली आहे आणि त्याप्रमाणे स्टील्ट फ्लोअर पार्किंग म्हणजे जे पार्किंग ग्राउंड फ्लोअरच्या वरच्या मजल्यावरती आहे आणि दोन बाजूंनी बंद नाहीये अशा पार्किंगला स्टील्ट फ्लोअर पार्किंग असं म्हणायचं. याच जजमेंटमध्ये स्टील्ट फ्लोअर पार्किंग विकता येत नाही किंवा सोसायटीकडे हे पार्किंग कॉमन एरिया म्हणून हँडओव्हर करावं असं सांगितलेलं आहे. आता माझ्या सगळ्या रील्समध्ये मी असं म्हटलंय की ओपन पार्किंग हे बिल्डर अलॉट करू शकतात. अलॉटमेंट या शब्दाचा अर्थ असा होतो की फक्त वापरण्याचे अधिकार देणं. अलॉटमेंट म्हणजे सेल होत नाही. म्हणूनच सगळ्या माझ्या रील्समध्ये मी जे काही वक्तव्य केलंय ते सुप्रीम कोर्टाच्या ह्याच पर्टिक्युलर जजमेंटला अनुसरूनच केलेलं आहे. जजमेंटची लिंक मी या रीलच्या शेवटी दिलेली आहे. ते जजमेंट नक्की संपूर्णपणे वाचावं आणि मग तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल किंवा मग तुम्हाला काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवाव्यात.